हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एक छान पोस्ट वाचायला मिळाली आज खास तुमच्यासाठी. देवळाबाहेरचा विठ्ठल. काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो. एक संपूर्ण चक्कर कॉलनीला मारून सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून मध्येच पक्ष्यांची किलबिल ऐकून आणि डोंगराआड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजानं कृतकृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचं प्रथमदर्शन घेणं हा तसा तर माझा नित्य दिनक्रमच. प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला ड्राईव्ह करणारा एक फॅक्टर आहे आणि हा कार्यक्रम गेली 15 वर्ष अखंडपणे सुरू आहे. आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली. अगदी 1 किलोमीटरवर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी घुटमळलो तिथे. पाहिलं तर एक 7 वर्षाची एक चिमुरडी आपल्या 1.5 वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचं ज्योती कलश छलके हे गीत गात होती. कपडे बेताचेच, घरची प्रचंड गरिबी असावी, पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती. तिच्या तेजस्वी रूपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती. तिचा तो 1.5 वर्षाचा भाऊसुद्धा त्याच्या वयाच्या पेक्षा कितीतरी पटीने स्वभावातील परिपक्वता दाखवत होता. शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तोही अगदी कौतुकानं पाहत होता. मला कळेना किती सुखद अनुभव. माझी सकाळ सार्थकी लागली. या आनंदात मी तिथेच रिंगाळू लागलो. एकामागे एक अशा सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायचीच नव्हती. मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो. हळूहळू गर्दी ओसरली आणि आता मी एकटाच होतो. काही वेळानं या गान सरस्वतीनं गाणं थांबवलं. मला अत्यंत आदरानं नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली आणि मला काहीतरी दिसलं. तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याशा पाटीवर काही अक्षरं लिहिली होती. ती पाटी मी वाचली आणि मी थबकलोच. मला शिकायचंय. 2 शब्द, पण माझं कुतूहल शिगेला पोहोचलं. आस्थेनं तिची चौकशी केल्यानंतर मला कळलं की तिचं नाव कस्तुरी होतं आणि तिच्या भावाचं नाव प्रसन्न. कस्तुरीचे बाबा संगीत विशारद होते, पण एका अपघातात त्यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले होते. तेव्हापासून म्हणजे साधारण वर्षभरापासून ते घरीच असायचे. घरची गरिबी सुरुवातीपासूनच होती, पण बाबांच्या अपघातानं ती दारिद्र्याकडे वळली होती. आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकंच ते कुटुंब कमवत होतं. संस्काराशिवाय हे दाम्पत्य आपल्या मुलांना काहीही देऊ शकत नव्हतं. त्यात कस्तुरीला वर्षभरापूर्वी नाईलाजानं शाळा सोडावी लागली होती आणि त्याचं दुःख कस्तुरीच्या बोलण्यातनं जाणवत होतं. मला समजलंच नाही बोलता बोलता 1 तास कसा संपला ते. काका, मला निघायला हवं, आईला मदत करायची आहे, असं म्हणून कस्तुरी प्रसन्नाला कडेवर घेऊन लगबगीनं निघाली. ती पाटी मात्र माझ्या डोक्यातनं काही केल्या निघत नव्हती. मला शिकायचंय. विचारांच्या या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो. माझ्या मुलीचे डिमांड्स मला आठवू लागले. अमुक एक प्रकारचीच बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतांचा चाललेला आटापिटा सगळं डोळ्यासमोरून हटतच नव्हतं. मला शिकायचंय. शिकण्यासाठी केवढी तपश्चर्या करावी लागते. सकाळी उठून आपल्या 1.5 वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन भीक न मागता फक्त एकच अपेक्षा, मला शिकायचंय. खरंच मला जड होता का हो तिला शिकवणं? असे कितीचे पैसे लागतील? महिना 2 ते 3 हजार, अगदी जास्तीत जास्त. मला खरंच फार नव्हती ही रक्कम, पण द्यावे की नाही या संभ्रमात मात्र मी नक्कीच होतो. कुटुंबाला घेऊन हॉटेलिंग करताना अतिशय मामूली वाटणारी रक्कम अचानक खूप मोठी वाटायला लागली. कसं असतं ना, समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं हे स्वतःच इतरांना मी आजपर्यंत हजारो वेळा सांगितलंय, पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले का? लाज वाटली स्वतःची आणि एक निर्णय झाला. दिवसभर मी कस्तुरीच्या ॲडमिशनसाठी माझे सो कॉल्ड सगळे रिसोर्सेस वापरले. तिच्या वडिलांना भेटलो, कागदपत्र घेतली आणि तिची ॲडमिशन आमच्या विभागातल्या एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केली. कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली. ती पुढे कितीतरी वर्ष. ते कुटुंब आमचं कधी झालं हे आम्हाला कळलंच नाही. साधारणतः 8 वर्षांनी कस्तुरीला तिच्या कुटुंबियांसमवेत आपल्या गावी जावं लागतं, ते कायमचं.
हळूहळू संपर्क तुटला आणि कस्तुरी विस्मृतीत गेली. परवा सहज टीव्ही लावला आणि एका सुरेल आवाजानं अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं. रियालिटी शोमध्ये ती तरुणी गाऊन झाली होती आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला होता. संगीत क्षेत्रातले दिग्गज तिचं कौतुक करताना थकत नव्हते. एका कॉर्पोरेटमध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आलं की या यशाचं श्रेय कुणाला, तर ती लगेच म्हणाली, विठ्ठलाला. म्हणजे होय, त्या विठ्ठलाला, त्या परमेश्वराला, जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिराबाहेर भेटला. मला योग्य दिशेला जायचं होतं, पण काकांनी ती हिंमत केली आणि मला शाळेत घातलं. कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल, पण आज ही मदत माझं आणि प्रसन्नाचं संपूर्ण आयुष्याचं सोनं करून गेली. काका, आज जर का तुम्ही मला फक्त ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका. माझ्या डोळ्यातनं अश्रू थांबतच नव्हते. कस्तुरीने आज मला खूप मोठं केलं होतं, पण खरंच मी काय केलेलं? एक छोटीशी मदत आणि एक आयुष्य घडलं. स्वतःचा अभिमान नव्हे, पण बरं वाटलं. एवढं समाधान मी कधीच अनुभवलं नव्हतं. हे मला माझं पूर्ण आयुष्यभर पुरणार होतं. देवळाबाहेरचा विठ्ठल माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या या नंतरच्या पंढरीचा शोध घेण्याचा निश्चय करून मी वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो. सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते आणि प्रार्थना करायची होती, तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे. मला दिलास काही वर्षापूर्वी आणि जीवन काय आहे हे मला कळलं. आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊन देत, कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी, सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत, त्यांना या देवळाबाहेरच्या विठ्ठलाची गरज आहे. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.